नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. देवेंद्र फडणवीसांनी आपल्याशी मंत्रिपदाबाबत प्रदीर्घ चर्चा केली नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. ज्योतिबाच्या पायथ्याशी गायमुख जवळ उत्खनन सुरू, उत्खननामुळे ज्योतिबा मंदिराला धोका. सहजीवन व्याख्यानमालेत गुरुवारी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं विश्वगुरु भारत विषयावर व्याख्यान. आणि इफ्को कडून जनजागृती मोहीम, कृषीच्या नव्या तंत्रज्ञानाचं ड्रोन उडान. आता पाहूयात सविस्तर वृत्त. देवेंद्र फडणवीसांनी आपल्याशी मंत्रिपदाबाबत प्रदीर्घ चर्चा वगैरे केली नाही, विस्ताराच्या दिवशी ते फक्त बोलले असं सांगत सुधीर मुनगंटीवारांनी फडणवीसांनी केलेला दावा खोडून टाकलाय. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आदल्या दिवशी आपलं नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचं फडणवीस आणि बावनकुळे यांनी सांगितलं होतं, पण मंत्रिपद मिळालं नाही असं सांगत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात ईव्हीएम घोळ करून महायुतीचा विजय झाला असून केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वापरावे अशी मागणी करत काँग्रेसने आज राज्यभरात ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातील या मोहिमेला सुरुवात झाली असून चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत स्वाक्षरी मोहीम घेतली आहे. चोपडा जिल्हा जळगाव इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्फत ईव्हीएम हटाव या मोहिमेचा आम्ही सुरुवात केलेली आहे. हल्ली 1 महिन्यापूर्वीच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये आश्चर्यकारक आणि अद्भुत असे निकाल लागले असं सर्वांचंच मत आहे. जनतेमध्ये याबद्दल शंका आहे, म्हणून आमच्या पक्षाने अखिल भारतीय लेव्हलला ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपर लाव अशी मोहीम सुरू केलेली आहे. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. निकाल जे लागलेले ते कोणालाही न पटणारे आहेत असं सर्वसामान्य माणूससुद्धा म्हणतो आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, त्याचप्रमाणे पटोले साहेब, थोरात साहेब, सर्वच लोक या ठिकाणी आंदोलनात सर्व दूर सहभागी आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी आणि बीड मधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर सडकून टीका केली. संविधानाची विटंबना आणि सरपंचाची निर्घृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्यात. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालाय. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी आणि राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात आंदोलन करणारे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूरचा एंट्री पॉइंट असणाऱ्या तावडे हॉटेल चौकात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने बांगलादेश सरकारच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पुतळा आणि फलक काढून घेतल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि शाहूपुरी पोलिसात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालंय. बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी बांगलादेशचा पंतप्रधान त्यांचा पुतळ्याला जोडो मारो आंदोलन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही इथं जाहीर केलं होतं. परंतु हिंदू खतरे में है, बटेंगे तो काटेंगे ह्या घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आलं. पण आज हिंदूंच्या हिंदुस्थानातच बांगलादेश सरकार त्या पुतळ्याला जोडे मारायला नाहीत ही दादागिरी आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि दुर्दैवानं हे पोलीस प्रशासनाने दादागिरी ह्या कोल्हापुरात सुरू केलेली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने पुतळा तयार करून आणला, आम्ही आमचे फलक आणले, ताबडतोब पोलीस अधिकारी त्यांची ताकद लावली, दादागिरी केली आणि पुतळे काढून घेतले, फलक काढून घेतले. हा हिंदुस्थानात आपण काम करतोय का कुठे काम करतोय हा प्रश्न आता हिंदूंना आम्हाला पडला आहे. म्हणून हिंदू खतरे में आता खरं तर म्हणायला लागेल, खरोखर हिंदू खतरे में आलेले आहेत. एका म्हणतो ना मोठं बहुमत मिळाल्यानंतर काय घडू शकतं त्याचं उदाहरण हे आहे. त्या देशामध्ये हिंदूंची खुलेआम कत्तल होते, महिलांवर अत्याचार होत आहेत. ह्या देशाचे पंतप्रधान काय बोलत नाहीत. त्या मणिपूर सारखीच घटना घडते तरी जो देशाचे पंतप्रधान महागुरु विश्वगुरु म्हणतात ते काय बोलत नाही आहेत. पण बोलायचं कोणी
मग आम्ही हिंदूंनी, आम्ही शिवसैनिकांनी बोलायचं नाही, आमच्या कृती, आमच्या भावना व्यक्त करायला नाहीत? जर अशा पद्धतीने पोलीस प्रशासन दादारी केली असेल आणि करतात, त्याचा प्रथम आम्ही पोलीस प्रशासन निषेध करतो. अरे पुतळ्या जोडे मारायचे, कुणा जोडे मारायचे? मग हिंमत आहे ना, मग करा हल्ला त्या बांगलादेशवर, त्यांना दाखवून द्या की नाही हिंदूंवर अत्याचार मी सहन करणार नाही. ते पण दाखवत नाही, काय बोलत नाही. त्याचा निषेध करणे मी इथं आलेलो आहे. म्हणून पोलीस प्रशासनाने, महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या पायथ्याशी गायमुख जवळ गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे ज्योतिबा मंदिराला धोका निर्माण होऊन माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवण्यात येते. त्यामुळे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. तसंच गायमुख जवळ होणारे उत्खनन बेकायदेशीर होत असून यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोपही देसाई यांनी केलाय. दरम्यान लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ज्योतिबाच्या पायथ्याशी होणारं उत्खनन थांबावं अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे. ज्योतिबा मंदिर क्षेत्र हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे. इथं कोणत्याही प्रकारे उत्खनन, ब्लास्टिंग करता येत नाही. तरी देखील ज्योतिबाच्या पायथ्याशी म्हणजेच गायमुखच्या इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पोकलँड लावून उत्खनन सुरू आहे. याचा पाठपुरावा मी गेली 5 महिने सुरू केलेला आहे. विभागीय आयुक्तांना मी ईमेल केला, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत तहसीलदार यांना पत्रव्यवहार झाले, पण फक्त हे कागदी घोडे नाचले. परंतु यामध्ये पन्हाळा तहसीलदार, पन्हाळा प्रांत आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांचा वरदहस्त किंवा त्यांचा सहभाग असल्याशिवाय हे उत्खनन होऊ शकत नाही. ह्या उत्खनन होणार आहे काय की पायथ्याशी जर हा मोठ्या प्रचंड प्रमाणात उत्खनन होत गेलं तर ज्योतिबा मंदिर हा धोक्यात आलेला आहे. त्यामुळं माळींसारखी घटना या ज्योतिबा मंदिर मध्ये घडू शकते. अनेक फार्म हाऊस साठी इथं ब्लास्टिंग केलेलं आहे, उत्खनन केलेलं आहे. त्यामुळे एक रस्ता तरी जुना खचलेला आहे. आता दुसराही गायमुखकडनं जाणारा रस्ताही खचू शकतोय. किंबहुना मंदिर ही धोक्याच्या पातळीत आता सध्या आहे. येणाऱ्या पावसात हे पाणी जर यात मुरलं तर मंदिर सुरक्षित राहील असं मला वाटत नाही. त्यामुळं वेळीच ह्याच्यावर उपाययोजना कराव्यात. जे आता निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सभागृहामध्ये हा विषय ताणून धरावा, तरच हा जिल्हा ज्योतिबाचं मंदिर टिकणार आहे. नाहीतर ज्योतिबा मंदिर होतं असा इतिहास सांगावा लागेल. सातारच्या फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीने 2 ते 6 जानेवारी दरम्यान श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. फलटणच्या जिंती नाका येथे शेती शाळेमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आल्याची माहिती फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनात विविध नामवंत शेती क्षेत्राशी निगडित वस्तूंचे भव्य प्रदर्शन तसेच नामवंत शेती तज्ञांनी व्याख्याने आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी
डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी करणार आहोत ते सुद्धा प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत असं या प्रदर्शनाचं एकंदरीत स्वरूप आहे. आपण ह्याच्या आधीसुद्धा अशा प्रकारची प्रदर्शनं घेतलेली आहेत. ह्या वर्षी घेतोय, पुढच्या वर्षी लाईव्ह प्रदर्शन असेल. प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी पिकं त्या ठिकाणी 6-6 महिने आधी तयारी करून ती लावली जातील आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन किती आलेलं आहे आणि कशा प्रकारची पिकं आहेत हे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पण चालू वर्षी हे जे प्रदर्शन आहे हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचावं आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांचा फायदा व्हावा हा दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चव्हाण सर आहे, डॉक्टर निंबाळकर सर आहे, निकम सर देखील या ठिकाणी आहेत. त्यांचा आणि ह्या परिसराचा अनेक वर्ष त्या ठिकाणी संबंध आला आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून जे प्रदर्शनाला आम्हाला सहकार्य करणारी जी एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन आपण घेतो आहे आणि त्याचा प्रसार जास्तीत जास्त आपण सर्वांनी करावा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. परभणी येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते महिला यांना घरातून उचलून अटक करण्यात आली आहे. रविवारी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झालाय. शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे. आंबेडकरी वसाहतीमध्ये वाहनाची तोडफोड करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, तसेच सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करा आदी मागण्यांसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने प्रशासनाविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालया येथे तीव्र आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली आहेत. भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण झालेली 75 वर्ष, जगातील सर्वात मोठी सुसूत्र सामाजिक संघटना असा लौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100व्या वर्षात पदार्पण आणि सहजीवन व्याख्यानमालेची रौप्य महोत्सवाकडे वाटचाल असा त्रिवेणी संगम साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे विश्वगुरु भारत या विषयावर गुरुवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले, अशी माहिती सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत भागवत, रवींद्र खरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. नमस्कार. सहकार नगरातली दर्जेदार व्याख्यानमाला म्हणजे सहजीवन व्याख्यानमाला हिचं यंदा 23वं वर्ष आहे. गेल्या 23 वर्षात 125हून अधिक मोठमोठ्या मान्यवरांनी व्याख्यानं दिलेली आहेत आणि यावर्षी एक विशेष योग असा आलेला आहे की सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर मोहन भागवत यांचं व्याख्यान आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. व्याख्यानमाला दरवर्षी थंडीच्या दिवसामध्ये नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांच्या मध्ये होत असते. यावर्षी 19 तारखेला, डिसेंबरच्या 19 तारखेला म्हणजे येत्या गुरुवारी आदरणीय मोहनजींचं सहकार नगरमधल्या दशभुजा गणपतीच्या अलीकडे फुलोरा क्रीडा मैदान म्हणून जे आहे त्याच्यावरती व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्यांनी विषय घेतलेला आहे विश्वगुरु भारत. म्हणजे आता भारताची जी प्रचंड प्रगती होते आहे आणि भारताला जे विविध ह्या प्रगतीमुळे होणारे जे धोके आहेत याच्यापासून जर पुढे जायचं असेल सावरून, तर त्याला विश्वगुरुत्व कसं स्वीकारावं लागेल आणि ते कसं पार पाडता येईल याचं एक विवेचन हे भागवत सर त्या ठिकाणी करतील असं वाटतं आहे. आणि त्यासाठी म्हणून सर्वांना आम्ही आमंत्रण देतो आहोत. ही व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व्हावी अशी अपेक्षा आहे. दुसरं एक वैशिष्ट्य याचं असं आहे की सरसंघचालकांचं यापूर्वीचं व्याख्यान बाळासाहेब देवरसांनी व्याख्यानमालेतलं व्याख्यान हे 1977 साली केलेलं होतं आणि त्यानंतर आज 47 वर्षानंतर कोणतेही सरसंघचालक व्याख्यानमालेमध्ये बोलत आहेत. हा एक दुर्मिळ योग आहे की व्याख्यानमालेत बोलण्याचा सरसंघचालकांचा हा 47 वर्षानंतर योग आलाय आणि त्यामुळे पुणेकर या बाबतीमध्ये निश्चितच खूप उत्साही आहेत. आम्हाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे किंवा फोन येत आहेत ते आम्ही येणार आहोत. तर आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण काश्मीरपासून केरळपर्यंत जे लोकांचे फोन येत आहेत की आम्ही येणार आहोत, आमची बैठकीची व्यवस्था करा म्हणून इथपर्यंत येत आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र.
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. धुळे शहरातील दसेरा मैदान जवळ नाशिक शहादा ही राज्य परिवहन महामंडळाची बस अज्ञातांनी फोडल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. बस फोडण्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. या घटनेत सुदैवानं चालक, वाहक किंवा प्रवासी कुणीही जखमी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीच्या तपोवन प्रभागातील अनियमित आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा तसेच 3 तास पाणी देण्याचं धोरण रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरलंय. मुबलक पाणी शिवाय तपोवन परिसरातील नागरिक नियमित बिल भरत असून पाणी पुरवठा पाहिजे तसा होत नसल्याने शिवसेना विद्यापीठ शाखेच्या वतीने मुख्य अभियंता S.S. गव्हाणकर यांना निवेदन देण्यात आलंय. परिसर आज मागील गेल्या 3 महिन्यापासून पाण्याविना, अल्प पाण्याविना आणि ही हेकेखोरी प्राधिकरणाने लोक बिलं भरण्यास तयार आहेत. जितकं पाणी घेतील तेवढं बिलं भरण्यास तयार असून सुद्धा 3 तासाची अट यांनी लावली. पूर्वी प्रमाणामध्ये भरपूर पाणी या परिसराला मिळत होतं, पण ह्या 3 महिन्यामध्ये अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये विनाकारांच्या त्रास देण्याच्या उद्देशातून कोणाच्या तरी संमतानं ऐकून जिल्हा आपला मजिप्रा हा विभाग तपोवन परिसराला पाण्यापासून वंचित ठेवत आहे. गेले 3 महिन्यापासून हाच विषय चालू आहे. 3 तास पाणी आणि जे पाणी येतं ते पण कमी प्रेशरनं येतं आणि पाणी येण्याचं टायमिंग नाही. कोणी ड्युटीवर जातं, एका घरात एका कुटुंबात 2 व्यक्ती राहतात, दोन्ही ड्युटीवर जातात, मुलं शाळेत जातात, पाणी कधी भरायचं हा मुख्य उद्देश घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कारण तपोवन परिसरामध्ये बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे. माळाच्या पालण्या झाल्या आहेत, नवीन नगर पाणी वसाहती वाढलेल्या आहे, विद्यापीठ आहे, तपोवन परिसर आहे. पण याची दखल मजिप्रानं यानंतर घ्यावी आणि नियमित पाणीपुरवठा, मुबलक पाणीपुरवठा, कारण लोक पाणी भरण्यास आणि पाणीचे पैसे देण्यास स्वतः तयार असताना सुद्धा मजिप्रा हे स्वतः सरकारचंही नुकसान करत आहे आणि आमच्या तपोवन प्रभागातील संपूर्ण नागरिकांना त्रास देत आहे. या कारणास्तव आम्ही 8 ते 10 दिवसासाठी त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे की आम्ही या ठिकाणी सरळ सुरळीत नागरिक असताना व कुठंही पाणीची चोरी नसताना हा विषय जर तुम्ही करत असाल तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसात जर हा विषय संपवला नाही तर संपूर्ण नगराच्या वतीनं, रहिवाशांच्या वतीनं इथं ठिय्या आंदोलन केलं जाईल. जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून थंडीच्या पाऱ्याची सतत घसरण सुरू आहे. रविवारी दिनांक 15 डिसेंबरला जिल्ह्यात 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून पाऱ्यात सातत्याने घट होत पारा 3 अंशाने घसरल्याने जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे. हवामान विभागाने पुढील 2 दिवस तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी 8.8 अंशावर असलेला गोंदियाचा पारा 24 तासात 1.6 अंशाने घसरलाय. त्यामुळे पाऱ्यात आणखी घसरण होण्याची शक्यता असून थंड लाटेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा तापमान रेकॉर्ड मोडणार का याकडे जिल्हावासियांचं नजरा लागल्यात.
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. केळी आणि कापूस उत्पादनात देखील जळगाव जिल्हा मोठा हातभार लावतो. मात्र शेती करताना बळीराजाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता सुधारण्यासाठी आणि मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरासह नॅनो युरियाचा वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलंय. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी इफ्को नॅनो शेतकरी जागृती व्हॅन मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुर्बान तडवी, श्री पद्मनाभ म्हस्के आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते. आज भारत सरकारचे इफ्को कंपनीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये एक उपक्रम आज या ठिकाणी सुरू होत आहे. त्याच्यामध्ये जो नॅनो युरिया जो लिक्विड सोल्युशन आहे, जो आपले जो युरियाचा बॅग असतो त्याच्या तुलनेने जास्त त्याच्या म्हणजे 3 पट जास्त त्याचा उपयोग आहे आणि त्याच्यापेक्षा खर्च पण त्याच्यापेक्षा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की जळगाव जिल्हा जो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त युरिया आणि जो आपला फर्टिलायझर वापरणारे जिल्हा आहे. आपण या ठिकाणी शेतकरीला आपण या प्रकारच्या नॅनो युरियाचा वापर त्यांनी करावा याच्यासाठी आपण प्रोत्साहित करतोय. यासोबत आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात ड्रोन दीदी नावाचा एक उपक्रम या ठिकाणी आला होता. त्याच्यामध्ये इफ्को कंपनीनी 12 महिलांना ड्रोन दीदी म्हणून प्रशिक्षण देऊन त्याला यासारखा ड्रोन्स उपलब्ध करून दिलं होतं. यासारखा ड्रोन्स लोक खरेदी करून म्हणजे एकरीमध्ये 300 रुपयाप्रमाणे ते त्याच्यामध्ये फवारणी पण करू शकतात. याचा एक चांगला प्रतिसाद विशेषतः कापसाच्या भागमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे आणि याही प्रयत्न आहे की या दोन प्रकारचे नवीन उपक्रमचा वापर करून शेतकरीचा खर्च कमी होतील, त्याचे उत्पन्न वाढी होतील आणि पर्यावरणाला पण त्याच्यामध्ये जास्त फायदा होणार आहे. मी जळगाव जिल्ह्याचे सर्व बळीराजा शेतकरीला विनंती करतो की आपण सर्वांनी या नवीन उपक्रमच्या या नवीन टेक्नॉलॉजीचा म्हणजे वापर करावा. आपण याची माहिती जाणून घ्यावा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये उत्पादकता वाढीसाठी जो प्रयत्न सतत रीतीने चालू आहे त्याच्यामध्ये आपण प्रतिसाद द्यावा. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, कमी खर्च आणि पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान आणि नॅनो खत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. भारत सरकारच्या इफ्को कंपनीने एक नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. नॅनो लिक्विड युरिया हे युरियाच्या तुलनेत 3 पट अधिक उपयोगाचं आहे. या उपक्रमामार्फत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं जात आहे. तसेच इफ्को कंपनीने जिल्ह्यातील 12 महिलांना ड्रोन दीदी अंतर्गत प्रशिक्षण देत ड्रोन उपलब्ध करून दिलेत. ड्रोन खरेदी करून कमी खर्चात शेतकरी फवारणी करू शकतात. या नवीन उपक्रमांचा वापर करून शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पन्नात वाढ होणार आहे. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.